केलेली आहे, शेतामध्ये अर्धपरिपक्व अवस्थेमध्ये पिकं उभी आहेत, अशा पिकांचा पंचनामा मान्य ग्राम महसूल अधिकारी यांनी करावा, मंडळ अधिकारी यांनी शेतात जाऊन करावा, अशा मागणीचं निवेदन क्षमादादा कोलाम ब्रिगेडच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा आणि बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा आमच्या सौ इंद्राताई बोंद्रे यांनी तहसील कार्यालयाकडे निवेदन सादर करून जर कार्यवाही झाली नाही तर दिवाळीच्या दिवशी आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर ठेचा भाकर आंदोलन करू, अशा पद्धतीचं निवेदन सादर केलेलं होतं। मी भाई जगदीश कुमार इंगळे आज सन्मान्य तहसीलदार साहेबांची भेट घेऊन दिवाळीसारखा एक शुभ सण आहे आणि जर सणाच्या दिवशी जर आम्हाला ठेचा भाकर खायची वेळ येत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे। म्हणून सन्मान्य तहसीलदार साहेबांशी मी चर्चा करून मौजे दुर्भा, रायपूर, कमळवेली, देमाडदेवी, त्याच्यानंतर आंबेझरी, अर्धवन, पारडी, सिबला अशा इतरही गावातील ग्राम महसूल अधिकारी यांना निर्देश पत्र काढून त्यांना पंचनामे करून शेतात पिकाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळं दिवाळीच्या दिवशी जे होणारं आंदोलन आहे तुर्तास आम्ही शिथिल केलेलं आहे। प्रामुख्याने मौजे रायपूर या गावचे ग्राम महसूल अधिकारी यांना सुद्धा अधिकृतपणे आमच्या संघटनेचं पत्र तहसीलदार साहेबांची पत्र अधिकृत प्राप्त झालेलं आहे। तर त्यांनी येत्या 2 दिवसात दिवाळीच्या पूर्वी 2 दिवसामध्ये दुर्भा आणि रायपूर यांच्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष मोका पाहणी करून स्थळ निरीक्षण करून मोका पाहणी करून महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचा आधार घेऊन यांचा पंचनामा करावा, स्थळ निरीक्षण करावं, गावातील एकूण जमिनीपैकी वैती जमीन किती आहे हे त्यांनी अधिकृतपणे आमच्या शेतकऱ्याशी संबंध साधून आमच्या संघटनेचे जे अर्जदार आहेत ज्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतलेली आहे अशा लोकांशी संपर्क करून 2 दिवसात त्यांचा पंचनामा सादर करावा। सदर पंचनामा सादर करण्यामध्ये जर विलंब झाला तर मोठ्या नाईलाज असतो आम्हाला ग्राम महसूल अधिकारी यांच्या विरोधामध्ये तीव्र निषेध करावा लागेल। याबाबतची सूचना आम्ही सन्मान्य तहसीलदार साहेब झरीजामणी यांना दिलेली आहे। म्हणून आज या बैठकीमध्ये असं ठरलं की येत्या 2 दिवसामध्ये संघटनेच्या वतीने सर्व लोक ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी चर्चा करून एक दिवस ठरवून ज्या ज्या लोकांनी शेताची पेरणी केलेली आहे अशा पेरणी केली